बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोली संघर्ष पदयात्रेला आजपासून सुरुवात होतीये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात होती। आज सकाळी या यात्रेला सुरुवात झालेली आहे। पीक विमा, कर्जमाफी आणि वनासंदर्भातील प्रश्नांसाठी ही यात्रा होती। सोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ सर नेमकी ही जी पदयात्रा काढलेली आहे नेमके काय मागण्या असतात? शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव बिल झाल्यापासून झपाट्याने खाली पडत आहेत। येणाऱ्या काळात आयात होत असताना आयात शुल्क माफ केल्यामुळे आणि निर्यात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची येणाऱ्या आगामी काळात परिस्थिती अत्यंत वाईट होणार आहे। सरकारला जाग यावी आणि सरकारची हे अमेरिकन ट्रेड डील लवकरात लवकर रद्द करावं करिता आम्ही पदयात्रा आज कळमनुरीपासून हिंगोलीपर्यंत 18 किलोमीटरची पदयात्रेचं आयोजन केलं आहे। नेमकं या पदयात्रेमध्ये कोण कोण उपस्थित झालेले आहेत? या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, आदिवासींची, मागासवर्गीयांची, महिलांची, शेतमजुरांची, भारतातल्या सर्व नागरिकांची पदयात्रा आहे। आज आपल्या देशामध्ये जे सुरू आहे जी दंडेलशाही, जी हुकुमशाही आणि मोठभर लोकांचं चांगलं करण्याचं जे धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत। त्यामुळे याला पक्षीय न म्हणता आम्ही नागरिकांचा आक्रोश हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कळमनुरी शहरामधील जे असेल नागरिकांच्या शेताचा प्रश्न आहे, शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी सरकार करू पाहत आहे का? ठेकेदारांचे पैसे देण्याकरता याच्याजवळ पैसे नाही। लाडकी बहीण योजना जी आहे तिथे 21 रुपये करायला पैसे नाही आणि शक्ती महापीठपणाचा जो घाट घातलाय हा केवळ काही भांडवलदारांना हा त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे। सेंट्रल इंडियातून समुद्रापर्यंत निर्यात व्हावी खनिजांची करिता हा घातलेला घाट आहे। गडचिरोलीचं लोखंड हे विदेशामध्ये विकण्याचा घाट भारतीय जनता पक्षानं या शक्ती महापीठाच्या माध्यमातून घातलेला आहे। आम्ही या रस्त्याच्या विरोधात आहोत। हा रस्ता ताबडतोब रद्द करावा ही आमची मागणी आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। डोकेदुखी, सांधे धरणं, लचक आणि सर्दी यावर एकच उपाय, हेड्रोझाबाम। आता मोकळा श्वास घ्या आणि जपा आरोग्याला। वल्लभ विजय आणि सन्स 1924 पासून